काँग्रेस बारामती आणि राहुरी दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहे आणि पक्षश्रेष्ठींनी निवडणूक लढवण्यासाठी हिरवा कंदील दिलेला आहे। तर बारामती पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारांच्या मुलाखती देखील पार पडल्यात। तर इकडे राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची निश्चिती आता होणार आहे आणि मित्रपक्षांबरोबर चर्चा करून उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचं कळतंय। तर महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा आहे। तर शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज काँग्रेस नेते या निवडणुकीबाबत चर्चा फोनवरून करणार असल्याचं कळतंय। तर या दोन्ही पोटनिवडणुका कुठेतरी बिनविरोध होतील अशा प्रकारे वातावरण गेल्या काही दिवसांमध्ये खरं तर राज्यभरामध्ये होतं। मात्र आता जशा निवडणुका जवळ येतात तसे विरोधी पक्षातले उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार हे आता निश्चित झालेलं आहे। बारामतीमध्ये सुद्धा काँग्रेसनं निवडणूक लढवण्यासाठी रुची दाखवलेली आहे आणि त्या दृष्टीनं उमेदवारांची चाचपणी सुद्धा आता सुरू आहे आणि उमेदवारांसंदर्भात आता लवकरच निर्णय होणार। तर राहुरीमध्ये सुद्धा उमेदवार काँग्रेस उभा करणार असल्याचं कळतंय। मित्रपक्षांबरोबर आधी चर्चा होणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांची नावं घोषित केली जातील। इच्छुकांच्या मुलाखती सध्या सुरू आहेत। बारामतीची पोटनिवडणूक ही काँग्रेस लढणार आहे असं निश्चित झालेलं आहे। तरी आमच्या काँग्रेस पक्षातर्फे काही इच्छुक उमेदवारांनी मुलाखती काल दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही मुलाखत घेतलेली असून काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवार देईल तो उमेदवाराच्या पाठीमागे सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ठामपणे उभे राहून ही काँग्रेस पक्ष ही पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे।